नमस्कार मित्रांनो, इयत्ता 7वी पॅट परीक्षा मराठीवर चर्चा करतोय. वार्षिक परीक्षा आपली पॅट परीक्षा असणार आहे. तर संकलित मूल्यमापनाचा जो पेपर आहे तो आपण बघूयात कशा प्रकारचा असणार आहे. तर जाऊयात पटकन पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. बघा मित्रांनो, पहिला दुसरा हे जे काही पहिले प्रश्न आहेत साधारणतः 10 मार्काला तुम्हाला तोंडी परीक्षा जी आहे ती असणार आहे आणि बाकी 50 मार्क जे आहेत ते तुमचे लेखी परीक्षेचे असणार आहे. तर बघा इथे एक प्रश्न तुम्हाला दिलेला आहे पहिला तोंडी परीक्षेचा, की खालील परिच्छेद वाचा व त्यावर आधारित 4 प्रश्न तयार करून सांगायचे आहेत तुम्हाला. जसं की आज 31 डिसेंबर, श्रुती जरा नाराजीनंच घरी आली. मग इथं एक प्रश्न तयार होईल, कोण नाराजीनं घरी आली? मग श्रुती. त्याचं कारणही तसं होतं. वर्गात तिच्या मॅडमने तिला नववर्षाचा संकल्प विचारला. इतरांपेक्षा वेगळा संकल्प सांगता न आल्यामुळे ती नाराज झाली. मग इथं लिहायचं, श्रुती नाराज का झाली? असा एक प्रश्न होऊ शकतो. तशीच ती घरी आली आणि ताबडतोब आईबरोबर मावशीकडे गेली. श्रुती आईबरोबर कोणाकडे गेली? असा एक प्रश्न तयार होऊ शकतो. मावशीकडे तिच्या मावस बहिणीचा वाढदिवस होता. तर कोणाचा वाढदिवस होता? तर श्रुतीच्या मावस बहिणीचा. म्हणजे असा प्रश्न येऊ शकतो. झक्कास बेत झाला होता. गुलाबजाम, केक, कचोरी, पुलाव सगळं श्रुतीच्या आवडीचं. पण तिनं एक गुलाबजाम खाल्ला आणि डिश बेसिनमध्ये ठेवून दिली. श्रुतीने किती गुलाबजाम खाल्ले असाही प्रश्न येऊ शकतो. किंवा वाढदिवसाला जेवणामध्ये काय काय होतं, या पद्धतीचे प्रश्न तुम्ही या ठिकाणी तयार करू शकताय. 4च प्रश्न तयार करायचे आहेत. सोपा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दांना तुमच्या परिसरातील भाषेत इतर कोणते शब्द आहे? म्हणजे पांघरूण म्हणजे गोंधळी किंवा चादर वगैरे गोधडी तुम्ही म्हणू शकताय. शेत म्हणजे वावर किंवा मळा. खूप म्हणजे फार वगैरे असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता. तुमच्या भाषेतले शब्द इथं लिहायचे आहेत. कुठलेही 2 लिहायचे आहेत. तिसरा प्रश्न आहे, इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील तुला आवडणारी एक कविता तालासुरात व अभिनय सादर कर. म्हणजे तुम्हाला तुमच्या पुस्तकातली एखादी जी कविता आवडते ती तुम्हाला फक्त सादर करायची आहे. त्याच्यामुळे एक तरी कविता पाठ करून जा. ओके. दिलेल्या परिच्छेदाचे योग्य आरोह व अवरोहासह वाचन कर. एक परिच्छेद दिला जाईल तुम्हाला आणि त्याचं वाचन करायला सांगितलं जाईल. तर अशा पद्धतीने साधारणतः बघा इथं 4 मार्क, 4 आणि 2 6 मार्क, 6 आणि 2 8 मार्क, 8 आणि 2 10 मार्क. हे 10 मार्क तुमचे तोंडी परीक्षेचे झाले. आता पुढचे जे काही प्रश्न आहे 5 पासून पुढचे जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न तुम्हाला आता लेखी परीक्षेचे आहेत. ओके. आता काय प्रश्न आहे बघा, खालील परिच्छेद वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. आता बघा, प्रत्येकाला चित्र काढायला आवडतं. जे काढावंसं वाटतं ते रेखाटणं म्हणजे चित्र. चित्र दुसऱ्याला दाखवण्यासाठी असतं असं मुळीच नाही. चित्र काढायचं ते आपल्या आनंदासाठी. अशी चित्रांची मौज अनुभवायची असेल तर एक छानसा मार्ग म्हणजे भिंतीवरची चित्र. कागदावरचं चित्र हातांची बोटं आणि मनगट वापरून काढावं लागतं. कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, त्यामुळे आकारबद्ध रेखाटन येणं हे कौशल्य आहे. ते सर्वांना प्राप्त होतं असं नाही. पण भिंतींवरच्या चित्रांचं तसं नाही. भिंतींवरच्या चित्रांसाठी खांद्यांपासून हात लावावा लागतो. त्यासाठी चित्र रेखाटण्याचं कौशल्य यायलाच पाहिजे असं काही नाही. पण त्यासाठी चित्र रेखाटण्याच्या घटकांचं पूर्ण नियोजन असलं पाहिजे. भिंतीवरचं चित्र कसं काढायचं? अगदी सोपं आहे. एखादं सोपं चित्र निवडायचं, त्यात रंग कोणते भरायचे, त्या रंगांचं मिश्रण कसं तयार करायचं ते निश्चित करायचं. ओके. आता बघा, चित्र काढल्याने मनाला समाधान, आनंद मिळतो. हे योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे, कारण चित्र काढण्यामुळे मनाला समाधान मिळतं. या ठिकाणी इथं दिलेलं आहे. ओके. चित्र काढल्यामुळे मनाला इथं दिलेलं आहे, कुठंतरी दिलं होतं, आपण पाहिलं होतं की मनाला समाधान वगैरे मिळतं. हे बरोबर आहे. चित्र काढल्यामुळं बघा आपल्याला आनंददायी होतं, आपल्याला आनंद मिळतो असं आहे. ठीक आहे. कागदावर चित्र काढताना आकारबद्ध रेखाटन महत्त्वाचं नसतं. हे चूक आहे मित्रांनो. आकारबद्ध रेखाटन महत्त्वाचं असतं कागदावर चित्र काढताना. इथं दिले बघा, कागदावरील चित्राचा आकार लहान असतो, त्यामुळे आकारबद्ध रेखाटन येणं हे गरजेचं असतं. ओके. इथं नसतं दिलं, हे चूकवरचं योग्य आहे, खालचं अयोग्य आहे. एखादं कौशल्य सर्वांनाच प्राप्त होत नाही. या विधानाशी तू सहमत आहे का? सहमत असतील तर का? किंवा असहमत असतील तर का? ते सकारण लिही. म्हणजे कुठलंही कौशल्य सगळ्यांना प्राप्त होतं का? नाही. मग इथं तुम्ही लिहू शकता की नाही, एखादं कौशल्य सर्वांनाच प्राप्त होणार नाही, कारण प्रत्येकाची आवड, निवड, प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यामध्ये लहानपणापासून त्याच्या आजूबाजूला राहिलेलं वातावरण, एखाद्याच्या कौशल्याच्या संदर्भात त्याला मिळालेली संधी ह्या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रत्येकाचं एखादं कौशल्य जे आहे ते सगळ्यांनाच प्राप्त होईल असं सांगता येत नाही, असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो.
पुढचा प्रश्न आहे, खालील चित्र पहा आणि चित्राचे वर्णन तुमच्या शब्दात लिहा. इथं बघा एक भिकारी आहे, त्या भिकाऱ्याला एक महिला जी आहे ती या ठिकाणी काहीतरी खाद्यपदार्थ किंवा पैसे काहीतरी पैसे वगैरे भीक म्हणून ती देत आहे. ओके, तुम्ही इथे लिहू शकता, या चित्रामध्ये एक गरीब असा भिकारी आहे, तो अन्नासाठी वणवण भटकणारा हा भिकारी आहे, त्याच्याकडे एक झोळी आहे आणि त्याचे कपडे खूप फाटके आहेत, त्याचबरोबर खूप गरीब आहे, खूप काटकुळा आहे, चेहऱ्यावरती त्याच्या खूपच निराशा दिसत आहे आणि तो अतिशय काकुळतीला येऊन लोकांकडून अन्नासाठी आर्त लावत आहे किंवा अन्नासाठी लोकांकडून मागणी करत आहे. आणि तितक्यातच एक बाई जी आहे, बाई जी आहे, एक महिला जी आहे, ती महिला या भिकाऱ्याला काही पैसे देते किंवा इथं चित्र स्पष्ट दिसत नाही, पैसे दिसत असेल तुम्हाला तर पैसे किंवा खाद्यपदार्थ ती देते. अशा प्रकारे तुम्ही याचं वर्णन करू शकता. ओके, इथं पण चित्र बघायचं आहे, या कलेविषयी तुम्हाला या ठिकाणी माहिती लिहायची. चित्र कुठलंही एखादं वेगळं सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला दिलेल्या सूचनानुसार लेखन करा. तुझ्या परिसरातील निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी तू काय करशील? 2 मुद्दे लिही. मग इथं तुम्ही लिहाल, माझ्या परिसरातील निसर्ग सौंदर्य वाढवण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या परिसराच्या आजूबाजूला रंगीबेरंगी फुलांची, फळांची झाडे लावील. हा एक पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, या माझ्या घराच्या आजूबाजूचा जो काही परिसर आहे, माझ्या परिसरातला जो परिसर जो आहे माझा, तो परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी मी तिथे फलक लावेल, लोकांना स्वच्छ ठेवण्यासाठी लोकांना आव्हान करेल. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकताय. तिसरा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 8व्यातला आ. वसंत ऋतूत निसर्गामध्ये होणारे कोणतेही 2 बदल तुमच्या शब्दामध्ये लिहा. बघा, वसंत ऋतू जो आहे, या वसंत ऋतूमध्ये झाडांना पालवी फुटते आणि झाडे हिरवीगार होतात, असं तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. 9वा प्रश्न आहे, कवितेचे वाचन कर व त्यावरील आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. असे जगावे. असे जगावे, छाताडावर आभाळाचे लावून अंतर अत्तर असेल किंवा अंतर असेल, मला वाटतं थोडं प्रिंटिंग मिस्टेक असेल तर बघूयात आपण. नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. ओके, नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळ्या ताऱ्यांची, आयुष्याला भिडताना चैन करावी स्वप्नांची. असे दांगडी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती सतत, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना, तू असावे ओठांवरती, कळीच काढू देताना. ओके, संकटालाही ठणकावून सांगावे, ये आता बाहेर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असे काही दुनियेतून या जगताना, गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना. स्वर कठोर त्या काळजाही, क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखोनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. कवितेमध्ये अंबर या शब्दासाठी समानार्थी शब्द कुठला आलेला आहे? तर अंबरसाठी आभाळ आलाय आपण असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा आकाश वगैरे या ठिकाणी म्हणू शकतो. तो एवढा फक्त लिहायचा आहे. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, या अर्थाची कवितेमधली काव्यपंक्ती. इच्छा असेल तर मार्ग दिसेल, तर त्या संदर्भातली ही काव्यपंक्ती जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला शोधून इथं लिहायची आहे. ठीक आहे, पुढे काळीच काढून देणं या वाक्प्रचाराचा अर्थ म्हणजे आपल्या अतिशय महत्त्वाची गोष्ट किंवा वस्तू एखाद्याला देणं, असं आपण म्हणू शकतो. नको गुलामी नक्षत्रांची या ओळीचा तुला समजलेला अर्थ तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे, कविता ही येईल किंवा दुसरी कुठली तरी येईल, पण अशा पद्धतीचे तुम्हाला या ठिकाणी इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. पुढचा एक प्रश्न आहे, खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी इथं तुम्हाला द्यायची आहेत. बघा काय परिच्छेद आहे. वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडतं, मित्रांची संगत सोबत भावत असेल तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यात सहाय्यक ठरतात. घरातील वातावरणाचा, संस्काराचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भावनेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना प्रश्न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्या घरातील मुलं स्वतंत्र विचाराची व ठाम व्यक्तिमत्वांची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. याउलट काही मुलं फार आक्रमक असतात, मी म्हणेन तेच खरं अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या स्वभावांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्याबरोबर बेजबाबदारपणा, बेफिकिरी वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अस्थिर, रुष्ट व निष्क्रियहीन आपण म्हणू शकतो किंवा घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत, मन मोकळेपणानं वागू शकत नाहीत. तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं की अस्थिर, बेजबाबदार बनवायचं, स्वतःचे विचार व्यक्त करायला शिकायचं की दुसऱ्यांच्या ओंजळीने पाणी प्यायचं, दिलखुलास जगायला
जगायचं की रडत खडत घाबरत जगायचं तुम्हीच ठरवा. स्वतःला कसं घडवायचं? बघा मित्रांनो, वरील परिच्छेदासाठी दिलेल्या पर्यायातील कोणते शीर्षक योग्य आहे? स्वच्छतेचा संदेश, व्यक्तिमत्व विकास का पहाटेचा प्रवास? तर मित्रांनो, व्यक्तिमत्व विकास हा या ठिकाणी हे शीर्षक तुम्हाला देता येईल. आपल्या व्यक्तिमत्वावर कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम होतो? तर इथं दिलेलं आहे बघा, घरातील वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर होत असतो असं तुम्ही लिहू शकताय. उतार्यांचे वाचन केल्यावर माणसाने कसे जगावे हे तुला वाटतंय? तर माणसानं जगत असताना बघा, या ठिकाणी तुम्हाला व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर तुमच्या हातामध्ये आहे. स्वतःला फुलवायचं की अष्टपैलू बनवायचं, की बघा या ठिकाणी इथं दिलेलं आहे स्वतःला कसं घडवायचं. या ठिकाणी या पॅसेजमध्ये तुम्हाला उत्तर मिळेल. शब्द ऐक व अचूकली. मित्रांनो, इथे तुम्हाला 7 शब्द दिले जातील 11व्या प्रश्नामध्ये. 7 शब्द सांगतील तुमच्या टीचर, शिक्षक जे आहेत ते तुम्हाला शब्द सांगतील. 7 कुठले? ते शब्द ऐकून तुम्हाला व्यवस्थित लिहायचे आहेत. ओके. 12वा प्रश्न, मुलाखतीद्वारे सैनिकाकडून त्यांच्या कार्याची माहिती मिळवायची आहे. यासाठी 5 प्रश्न तयार करा. तर इथं पहिला प्रश्न तयार होऊ शकतो की तुमचे नाव काय आहे? दुसरी गोष्ट, तुम्हाला सैन्यामध्ये यावं असं का वाटलं? ओके. तिसरा मुद्दा, सैन्यामध्ये येण्यासाठी तुम्ही कसा सराव केला? सैन्यामध्ये म्हणजे तुम्ही म्हणजे इथाचे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. तुमच्या कुटुंबाविषयी माहिती सांगा, की बाबा तुम्ही सीमेवर असताना तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न जाणवतात, किंवा सीमेवर असताना तिथलं वातावरण कसं असतं? अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न तुम्ही तयार करू शकता. 5 प्रश्न फक्त तयार करायचे आहेत. 13वा प्रश्न, परिसरातील स्वच्छता या समस्याचे निराकरण करण्यासाठी कोणते उपाययोजना येतील याबाबत तुमचे मत लिहा. बघा, परिसरातील स्वच्छता ठेवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणं, स्वच्छतेचे फलक लावणं. तिसरं, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर करणं. चौथा मुद्दा, परिसरामध्ये स्वच्छता ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अभियान जे आहे ते करणं. स्वच्छता ठेवण्यासाठी कचरकुंड्या वगैरे यांचं व्यवस्थापन करणं, कचऱ्याचं व्यवस्थापन त्या भागातलं चांगल्या प्रकारे करणं. अशा प्रकारे 5 मित्रांनो तुम्हाला मुद्दे या ठिकाणी सांगायचे आहेत. आणि त्याच्यानंतर इथे 14वा प्रश्न आहे की प्रश्नांची उत्तरे द्या. इथे तुम्हाला हे जे अबब आणि कडून हे जे काही शब्द तुम्हाला दिसते यांचं वर्गीकरण करायचं आहे. शब्दयोगी अव्यय, त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. कडून जे आहे ते शब्दयोगी अव्यय आहे. अबब जे आहे, अबब हे केवल प्रयोगी अव्यय आहे. आणि जे आहे ते उभयान्वयी अव्यय आहे. ओके. आता पुढील वाक्याचे केवल वाक्यात रूपांतर करा. आता इथं अबब, किती उंच इमारत. मग इथं लिहायचं ही इमारत खूप उंच. अबब, किती उंच इमारत आहे, तर इथं लिहू शकता की ही इमारत खूप उंच आहे. ही इमारत खूप उंच आहे. खूप उंच आहे असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येऊ शकतं. ओके. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, खालील वाक्य वाचायचे आहे आणि गाळलेल्या विरामचिन्हांचा योग्य ठिकाणी वापर करायचा आहे. जसं इथं दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? मग इथं एक फक्त प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे, बाकी काय नाही. तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही प्रश्नपत्रिका होती इयत्ता 7वीची मराठीची आपण पाहिलेली आहे. नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.